एसटीचा 77वा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या निमित्त माटुंगा येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। आपल्यासोबत एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री प्रताप सरनाईक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एसटीचा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाच्या निमित्त अनेक योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे। तुम्ही बोलताना देखील म्हटलात की कुठेतरी मरगळल्यासारखं कुठेतरी काम होतंय, ते काम सुधारलं पाहिजे आणि विविध योजनांची देखील घोषणा केलेली आहे। काय सांगाल? नाही, फक्त घोषणा केलेलं नाही, एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि त्याचबरोबर या खात्याचा मंत्री म्हणून शेवटी माझ्यावर काही जबाबदारी आहे। थोडीशी मरगळ आमच्या खात्यामध्ये निश्चितपणे निर्माण झाली होती, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये संप झालेला जो होता त्या संपामुळे थोडीशी आमची एसटी कोलॅप्स झाली होती। एकतर 2-3 वर्षापूर्वी झालेल्या कोविडमुळे आमची मरगळ आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये होती। ही सगळी मरगळ दूर करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना ताजेतवानं ठेवण्यासाठी ही घोषणा मला करावी लागली, कारण शेवटी ह्याच कर्मचाऱ्यांना घेऊन मला राज्यातील जवळजवळ 60 ते 65 लाख प्रवाशांना सुविधा द्यायच्या आहेत। आणि मी ठरवलेलं आहे फक्त एसटी तेथे गाव तेथे एसटी ही संकल्पना न राहता एसटी तेथे एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा माझी एसटी पोहोचली पाहिजे। 7-7.5 मीटरची माझी बस तिकडे पोहोचली पाहिजे, ही आमची संकल्पना आहे। आणि शेवटी ही संकल्पना राबवत असताना माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना घेऊनच मला ती पुढे करावी लागेल। त्यामुळे मरगळ आता दूर झालेली असं म्हणायला हरकत नाही, कारण 77व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही 78व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय, परंतु पुढल्या 3 वर्षामध्ये एसटी महामंडळ जे आर्थिक तोट्यात आहे ते फायद्यात कसं येईल याची मी तयारी करतो आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना सगळ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन पुढे चालवतोय। एसटी हा सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो। मंत्र्यांना ज्या पद्धतीने वाटतं किंवा अधिकाऱ्यांना वाटतं की एसटी फायद्यात यावी, सामान्यांना देखील वारंवार वाटतं की एसटी कुठेतरी फायद्यात यावी, चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात। सामान्यांची ही अपेक्षा कधीपर्यंत पूर्ण होईल तुम्हाला? 100% पुढल्या 2 ते 3 वर्षामध्ये बघा, आता काय 100% प्रवासी नाखुश आहे असं म्हणता येणार नाही। 10-20% प्रवासी नाखुश आहे, त्यांच्या समस्यांवर आम्हाला विचार करावाच लागेल। प्रामुख्यानं एसटी वेळेवर पोहोचणं किंवा एसटीमध्येच बंद पडणं किंवा एसटी डेपोमध्ये जे प्रसाधनगृहाची व्यवस्था व्यवस्थित असणं, जे खाण्यापिण्यासाठी जे स्टॉप आहेत ते चांगले योग्य प्रकारे असणं, त्यामध्ये प्रसाधनगृह योग्य प्रकारे असणं, आमचे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना झोपण्यासाठी बसण्यासाठी पिण्यासाठी पाणी स्वच्छ असणं, आंघोळीसाठी गरम पाणी असतं, ह्या माफक अपेक्षा आहेत। त्या अपेक्षा पूर्ण करणे काही एवढं कठीण नाही आहे, परंतु आम्ही सगळे मिळून ह्या माफक अपेक्षा जर पूर्ण करू शकलो तर निश्चितपणे भविष्यामध्ये एसटी ही नफ्यात येईल। पण एवढीही नफ्यात येणार नाही जेवढ्या खाजगी बसेस उदो करतात। आम्हाला फक्त राज्य सरकारकडे आमच्या कर्मचाऱ्यांसाठी 7 तारीख आली की जे आम्हाला टेन्शन येतं आणि कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी हात पसरावे लागतात, ते पसरावे लागू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। ज्या पद्धतीने सामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय एसटी आहे, परंतु ठिकठिकाणी काही ठिकाणी जर आंदोलनं झाली तर सुरुवातीला एसटीलाच टार्गेट केलं जातं। याविषयी काही कठोर नियमावली करण्यात येणार आहे का? कारण ठिकठिकाणी आंदोलनं झाली की सर्वात पहिला हल्ला जो आहे तो एसटीवरती होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। तरी बघा, कर्नाटकामध्ये सुद्धा कन्नडिगांनी ज्या पद्धतीने आमचे ड्रायव्हर कंडक्टरवर हल्ला केला होता त्या पद्धतीने सर्वप्रथम मीच ह्या लोकांच्या ज्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ती एसटी बंद केली होती। काही ठिकाणी काही जाळपोळ होते, लुटालूट होते, तेव्हा एसटीला धारेवर धरलं जातं किंवा तो पहिला विचार केला जातो की एसटीची तोडफोड करायची। ही चुकीचं आहे। समाजकंटकांनी अशा प्रकारे काम केल्यास किंवा कृत्य केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दिलेले आणि एसटीचा अध्यक्ष म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे पाठपुरावा करून जे असे कृत्य करतील त्यांच्यावर निश्चितपणे चांगली योग्य ती कारवाई करण्याची आमची भूमिका राहणार। शेवटचा प्रश्न, मराठी आणि हिंदीवरून जे काही तुम्ही वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होते। सर्वच पक्षांनी टीका केल्यानंतर मनसेने देखील तुमच्यावरती टीका केली आहे, त्यावरती तुमचं काय म्हणणं? नाही बघा, टीकाकारांना टीका तर विरोधी पक्षाचे मंडळी त्यांना करायची आहे, पण त्यांनी प्रताप सरनाईकांचं बॅकग्राऊंड बघायला पाहिजे। एका पत्रकाराच्या घरी जन्मलेला आणि तेही आचार्य यात्रेंसारख्या मराठा दैनिकामध्ये उपसंपादक पद भूषवलेल्या मामा सरनाईकांच्या घरी माझा जन्म झाला। गेल्या अनेक वर्षापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करतोय, पत्रव्यवहार करतोय। माझ्या एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि त्याचबरोबर आरटीओचा जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा सर्वप्रथम माझ्या बसेसच्या मागे आणि ट्रक्सच्या मागे मराठीमध्ये सुविचार असले पाहिजे ह्या मताचा प्रताप सरनाईकांनी तशा प्रकारचं परिपत्र काढून आम्ही ते कंपल्सरी केलं। माझ्या मतदारसंघात किंवा ठाणे मीरा भाईंदरमध्ये वि. स. खांडेकर असू द्या, विवा शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, प्रके अत्रे, विंदा करंदीकर, असे नामदेव ढसाळ असे सगळे साहित्यिक आणि संगीतकारांची नावं मी द्यायला लावली। त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणारा प्रताप सरनाईक आणि त्या प्रताप सरनाईकच्या विषयी जर अशा प्रकारे चुकीचा शब्दाला शब्द जोडून जर अनर्थ पत्रकारांच्या काही माध्यमातून काढत असेल तर ते अयोग्य आहे। आणि कार्यक्रम कुठला होता? साहिल जोशी नावाचा आज तकचा एक
वरिष्ठ पत्रकार जो मराठी असूनही हिंदीमध्ये चांगली पत्रकारिता करतो त्याचा सत्कार माझ्या हस्ते होता. आणि मी सांगितलं होतं की ही वस्तुस्थिती आहे की माझ्या ठाणे शहरामध्ये मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे, परंतु माझाच मतदारसंघ असलेल्या मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असतील. आणि मला ओघानं त्या ठिकाणी गेल्यानंतर जर तोडकं मोडकं हिंदी बोलावं लागत असेल, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा मला त्या बोलताना शब्दप्रयोग करावा लागत असेल, तर ही काळाची गरज आहे. तसं बघून आम्ही सुद्धा आमच्या आचरणामध्ये ह्या गोष्टी आणत असतो. आणि त्याचाही एवढा पत्रकारांनी सुद्धा मोठा काहीतरी प्रताप सरनाईकांनी मराठीच्या विरोधामध्ये हिंदीचा प्रचार केला अशी भाषा करणं बरोबर नाही. विरोधकांनी स्वतःवर सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.